रावेर लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये येतो। रावेर हे भगवान दत्तात्रय मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। रावेरला दत्तात्रयांचं 200 वर्ष जुनं मंदिर असून त्याची स्थापना सच्चिदानंद स्वामी महाराजांनी केली होती। रावेर लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला। त्यापूर्वी ही जागा जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गतच होती, पण हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून इथं भाजपचाच बोलबाला आहे। 2009, 2014 आणि 2019 मध्येही भाजपने आपला गड कायम राखून ठेवलाय। 2009 मध्ये भाजप नेते हरिभाऊ जावळे यांनी इथून निवडणूक जिंकली, तर 2014 आणि 19 मध्ये मोदींची लाट असताना रक्षा खडसे इथून खासदार झाल्या। पण आता रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, तर खडसेंनी काही कारणास्तव या निवडणुकीतून माघार घेतली आहे। यावेळी सून विरुद्ध सासरे लढत होऊ शकली असती, पण ती का टळली किंवा का टाळली असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आकडेवारी सहित पाहणार आहोत। त्यामुळे सुरुवात करूयात रावेर लोकसभा मतदारसंघाचा 7-12 पाहायला। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7-12 लोकसभेचा। व्हिडिओची सुरुवात करूयात रावेर लोकसभा मतदारसंघाचा भूगोल जाणून घेण्यापासून। रावेर लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यामध्ये चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर हे मतदारसंघ मोडतात। पण जळगाव जिल्ह्यामध्ये 5 आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये यातला एक मतदारसंघ येतो। या दोन्ही जिल्ह्यात राजकारण थोडंसं वेगळं आहे। तसंच हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो। या मतदारसंघात सलग 3 वेळा भाजपचा खासदार निवडून आला आहे। ते कसं काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला नेमकं 2014 आणि 2019ला काय घडलं होतं लोकसभा निवडणुकांमध्ये ते पाहावं लागेल। 2014 मध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना तब्बल 6,05,452 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या मनीषा जैन यांना 2,87,384 इतकी मतं मिळाली होती। यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी 3,18,068 मतांच्या फरकाने मनीषा जैन यांचा दारुण पराभव केला। 2009 नंतर 2014 मध्येही भाजपने आपला गड कायम राखला, त्यामुळे रावेरमध्ये भाजपला मोठं बळ मिळालं। पण 2019 मध्येही रक्षा खडसे पुन्हा एकदा निवडून आल्या का? या मतदारसंघात काय हालचाली झाल्या हे 2019च्या आकडेवारीतून पाहूयात। 2019च्या आकडेवारी पाहिली तर भाजपने 2019 मध्ये रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली। यावेळी त्या काँग्रेस नेते उल्हास पाटील यांच्या विरोधामध्ये उभ्या होत्या। 2019 मध्ये रक्षा खडसेंना 6,55,386 इतकी मतं मिळाली। 2014च्या तुलनेत त्यांना 40,000हून अधिक मतं मिळाल्याचं स्पष्ट होतं, तर डॉक्टर उल्हास पाटील यांना 3,19,504 इतकी मतं मिळाली होती। त्यामुळे तब्बल 3,35,882 मतांच्या फरकाने उल्हास पाटील यांचा पराभव झाला, तर रक्षा खडसे पुन्हा एकदा निवडून आल्या। याचा अर्थ असाही होतोय की या ठिकाणी जनतेचा कल हा भाजपकडे अधिक प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही इथं आपली जागा तयार करता आलेली नाहीये। ते कसं काय हे मतांच्या आकडेवारीतनं बघूया। 2014 आणि 2019ची आकडेवारी खूप साऱ्या गोष्टी सांगून जाते। 2014 मध्ये रक्षा खडसेंना भाजपकडून निवडणूक लढवायला मिळाली। यावेळी भाजपला 60% इतकी मतं मिळाली, तर राष्ट्रवादीला 28.5% मतं मिळाली, तर बहुजन समाज पार्टीला 2.9% मतं मिळाली। पण भाजपवर त्याचा किंचितही परिणाम झाला नाही, कारण 2019ला भाजपमध्ये काही मतांच्या टक्केवारीचं प्रमाण जे आहे ते वाढलंय। यावेळी भाजपला 60.4% मतं, काँग्रेसला 29.5% मतं मिळाल्याचं तुम्ही बघू शकता। म्हणजेच काय, तर भाजपला 60%पेक्षा अधिक मतं रावेरमध्ये मिळत असल्याचं या आकडेवारीतनं दिसतंय। पण असं असलं तरी रावेर लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाची किती ताकद आहे? रावेर लोकसभेमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा बोलबाला नेमका किती आहे तेही पाहूयात। 2014 मध्ये भाजपचे 5 आणि शिवसेनेच्या एका आमदाराने मैदान मारलं होतं, तर 2019 मध्ये सगळं चित्र पलटलं होतं। भाजपचे ज्या ठिकाणी 5 आमदार होते त्या ठिकाणी 2च उमेदवार आता दिसत आहेत, कारण काँग्रेस आणि अपक्षाने भाजपच्या 3 जागांवरती दावा ठोकलाय। म्हणजेच भाजप 2, शिवसेना 1 आणि अपक्ष 1 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे। त्यामुळे 2019 मध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय। आता 2024 मध्ये कुणाची किती ताकद आहे हे सुद्धा जाणून घेऊयात। 2024ची राजकीय ताकद पाहिली तर या लोकसभेतील राजकारण खूपच रंजक झालंय, कारण भाजप 2, शिवसेना शिंदे गट 1, काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असे एकूण 6 आमदार विभागले गेलेत। चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या लताबाई सोनावणे या आमदार आहेत, तर रावेरमध्ये काँग्रेसच्या शिरीष चौधरी, भुसावळमध्ये काँग्रेसचे संजय वामन सावकारे, जामनेर विधानसभा मतदारसंघाचे गिरीश महाजन, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील आणि राजेश पंडितराव एकाडे हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत।
त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसतं. पण यामध्ये वेगळा फॅक्टरही पाहायला मिळू शकतो. जर काँग्रेस सोबत अपक्षाचा एक आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने गेला तर इथलं समीकरण बदलू शकतं असंही बोललं जात आहे. आता काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावर एक नजर टाकूयात. इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? तर नाही. रक्षा खडसे यांना 2014 मध्ये पहिल्यांदाच खासदारकीचं तिकीट मिळालं. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्येही रक्षा खडसे यांनी मैदान मारलं. प्रश्न क्रमांक 2, इथला उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? तर अर्थात दुसऱ्यांदा. 2014 आणि 2019च्या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा? अर्थात युतीला फायदा. रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे महायुतीला याचा फायदा होईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे. आता प्रश्न क्रमांक 4, पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? तर रंगतदार आहे. 2014 आणि 2019 मध्ये खासदार रक्षा खडसे यांना जनतेने चांगलाच पाठिंबा दिला. गेल्या 2 टर्ममध्ये रक्षा खडसेंनीच या मतदारसंघामध्ये धुरळा उडवले. पण 2024चं राजकारण रंगतदार होऊ शकतं आणि राजकीय समीकरणंही बदलू शकतात. ती कशी काय? महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिलेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर इथली राजकीय गणितं खूप बदलली आहेत. कारण रक्षा खडसेंना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी एकमताने माघार घेतली आहे. ते लोकसभा निवडणूक का लढणार नाही आहेत याबाबत खडसेंनी स्पष्टीकरण दिलंय. खडसेंच्या स्पष्टीकरणानंतर पक्षाला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे रावेरच्या या जागेवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना काय नेमका पाहायला मिळणार हे बघणं उत्सुकतेचं आहे. आता खडसेंच्या टेरिटरीमध्ये महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते, त्या उमेदवाराचा खडसे प्रचार करणार की नाही करणार हे सगळं पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग आहे. याबरोबर एक महत्त्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ देशातील लेव्हा पाटीदार समाजाचा एकमेव मतदारसंघ आहे. या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार गेल्या कित्येक वर्षांपासून लेव्हा पाटीदार समाजाचाच आहे. देशामध्ये अल्पसंख्य असलेला हा समाज या मतदारसंघामध्ये मात्र बहुसंख्य आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ लेव्हा पाटील मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो. रक्षा खडसे यांच्याबरोबर अमोल जावळे आणि केतकी पाटील या दोघांची नावं या ठिकाणी चर्चेत होती. मात्र भाजपने रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाटील आणि जावळे या दोघांचे समर्थक काही प्रमाणात नाराज झाले आहेत. काही प्रमाणात राजीनामा सत्र देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे येत्या काळात रक्षा खडसे यांना भाजपमधून अंतर्गत विरोध होतो का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि त्या या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जातात आणि मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. एकूणच या संपूर्ण राजकीय परिस्थितीवरती तुम्हाला काय वाटतं? रावेर लोकसभा मतदारसंघात काय घडेल? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.